तू असतेस तर. भाग 14. कार्तिक रूमवर येऊन पॅकिंग करत असतो. त्याला परत सुप्रियाची आठवण येते आणि त्याला आठवतं सुप्रियाने जायच्या आधी एक लेटर दिलं होतं आणि तो कामाच्या गडबडीत ते बघायचं विसरून गेला होता. तो ते शोधतो आणि उघडून वाचायला लागतो. त्यात लिहिलं असतं, डिअर कार्तिक, तुला भेटून माझं आयुष्य अगदी बदलून गेलंय. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या स्मरणात आहे. मी याआधी डेस्टिनीवर विश्वास नव्हती करत, पण तुला भेटल्यापासून आय फील वी वर डेस्टिन टू मीट. तुझ्यासोबत असताना मी सगळ्यात जास्त खुश असते, एकदम लहान मुलीसारखं. मी माझे बाकी सगळे प्रॉब्लेम्स तुझ्यासोबत असताना विसरून जाते. मला तुझ्यासोबत फिरायला खूप आवडतं. तू मला त्या मंदिरात घेऊन गेला होतास, आठवतंय? तुला मी सांगितलं नाही, पण ते मंदिर माझ्या स्वप्नात यायचं. मी जास्त काही बोलू नाही शकले, पण तू माझं एक स्वप्न पूर्ण केलंस असं मला वाटतं. आपण असंच फिरत राहूया, खूप साऱ्या नवीन जागा शोधूया, जिथे कोणीही गेलं नसेल अशा ठिकाणी जाऊया. फक्त आपण दोघे. आणखीन एक, त्या दिवशी तू माझ्या घरून जाताना मला दिलेलं फोरहेड केस वॉज बेस्ट मोमेंट इन माय लाईफ. मला माहिती आहे हे वाचून तुला हसू येईल. लेटर खूप गर्ली आणि चीझी वाटेल, पण या माझा ऑनेस्ट फिलिंग्स आहेत. लवकर भेटूया. तुला शूट करता खूप साऱ्या शुभेच्छा. ऑलवेज यॉर्स. कार्तिक लेटर हृदयाला लावून डोळे मिटून घेतो. त्याचं मन भरून येतं आणि डोळ्यातून पाणी येत होतं. तो सुप्रियाला कॉल करतो, पण ती कॉल उचलत नाही. कार्तिक घरी येऊन 2 दिवस झाले असतात. तो सुप्रियाला खूप कॉल मेसेजेस करतो, पण ती काही एक रिस्पॉन्स देत नाही. शेवटी कार्तिक तिला एकदा भेटून बोलायचं ठरवतो. तो आणि प्रणव बाहेर असताना त्याला अचानक मार्केटमध्ये ती दिसते. प्रणव त्याला जाऊन बोलायला सांगतो. कार्तिक तिच्या मागे जातो. तिला 1 मिनिट बोलायचं असल्याचं सांगते. सुप्रिया म्हणते, कार्तिक, मला काहीही बोलायची इच्छा नाही. कार्तिक तिला सांगण्याचा प्रयत्न करतो. मी माझी चूक मान्य करतोय. मी हा मूर्खपणा नको करायला हवा होता. पण तू माझं बोलणं ऐकून घेशील तर एकदा. सुप्रिया खूप रागात असते. ती त्याला बोलते, मी तुला इतके दिवस कॉल करत आहे. तू एक कॉल नाही उचलला. मला खोटं सांगत राहिला की शूटमध्ये आहेस आणि तू अपेक्षा करतोय की मी तुझं ऐकून घ्यावं. कार्तिक म्हणतो, मला खरंच हिंमत नव्हती हो, आणि मी हे ठरवून नाही केलंय. हेच मी तुला समजावण्याचा प्रयत्न करतो. सुप्रिया त्याला म्हणते, आता वेळ निघून गेली आहे कार्तिक. मला आता तुझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही राहिला आणि त्यामुळे हे सगळं करून काही फायदा नाही होणार आहे. तू एकदा मला सांगितलं असतं तर मी समजून घेतलं असतं, पण मला बाहेरून माहिती पडते की तू विश्वास करण्याचा योग्य व्यक्ती नाही आहेस. कार्तिकला समजत नाही सुप्रिया कोणाबद्दल बोलत आहे आणि तो तिला विचारतो, सुप्रिया तू काय बोलत आहेस? मला काही एक कळत नाही आहे. प्लीज मला नीट सांग. सुप्रिया त्याला सांगते, तू मला सांगितलं होतंस तू एक पिक्चर केला होतास. तो पूर्ण का नाही झाला हे तू मला कधी सांगितलं नाहीस. कार्तिक तिला सांगतो, तो पिक्चर बंद झाला होता कारण प्रोड्युसर्सना तो नव्हता करायचा. सुप्रिया बोलते, तू परत खोटं बोलतोस. मी त्या लोकांना भेटली आहे. त्यांनी स्वतः मला सांगितलं की त्या पिक्चरचं शूटमध्ये फ्रॉड केलं, त्यामुळे तो प्रोजेक्ट बंद केला. कार्तिकला धक्का बसतो. तो तिला सांगतो, तुला स्वतःला विश्वास होतोय? तू काय बोलत आहेस? तो माझा पहिला प्रोजेक्ट होता. मी त्यासाठी सगळ्यात जास्त जीव लावून काम केलं होतं. माझ्यासोबत माझ्या ओळखीच्या लोकांना पण मला मदत केली आणि इतकं करून पण एका रात्रीत प्रोजेक्ट बंद झाला आणि कितीतरी लोकांचे मेहनत वाया गेली. मी तुला अशा कितीतरी लोकांना भेटू शकतो जे तुला हे झालं ते खरं सांगतील आणि तू त्या फालतू प्रोड्युसरच्या बोलण्यात आली. मी त्याला जाब विचारायला गेलो, त्यामुळे माझा त्याच्यासोबत वाद झाला आणि म्हणून माझ्याबद्दल तो खोट्या गोष्टी सगळ्यांना सांगत फिरतोय आणि तू पण त्याच्या बोलण्यात आलीस.
सुप्रियाचा अजून पण विश्वास नसतो. ती म्हणते, हे जर खरं असतं तर तुला खोटं बोलायची काय गरज होती मला? पहिलेच सगळं सांगितलं असतं. का नाही सांगितलंस तेव्हा? कार्तिकला कसं सांगावं समजत नाही. तरी तो बोलतो, कारण मला वाटलं होतं हे सगळं सांगितलं तर तुझा विश्वास उडून जाईल ह्या सगळ्यावरून. म्हणून मला त्यावेळेस तेच ठीक वाटलं आणि तुला हे सगळं माहिती होईल असं वाटलं नव्हतं. सुप्रिया म्हणते, तुला मला फसवायचं होतं, बाकी काही नाही. तुझे विचार खरंच माझ्याबद्दल चांगले असते तर तू कधीच माझ्यासोबत प्रत्येक वेळेस खोटं बोलला नसता. आता मागे वळून बघते तेव्हा मला तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खोटा वाटतोय. मी स्वतःचाच राग करायला लागली आहे कार्तिक. त्यामुळे प्लीज यानंतर माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू नकोस आणि काही पण समजावण्याचा प्रयत्न करू नकोस. आय एम ओव्हर इट नाव कार्तिक. यू ऑल्सो मूव्ह ऑन प्लीज. कार्तिकला पण राग अनावर होतो. तो तिला म्हणतो, तू मला नको सांगू काय करायचं आहे. तू तर म्हणत होतीस की माझ्यावर विश्वास आहे. त्या लेटरचं काय? ते पण खोटं होतं का? इतकं काय खोटं बोललोय ज्याची इतकी मोठी शिक्षा तू मला देत आहेस? सुप्रिया तिथून रागात निघते. कार्तिक तिच्या मागे जातो आणि तिला बोलत असतो. सुप्रिया त्याचं काही एक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. ती थांबते आणि त्याला म्हणते, तुला मी त्या दिवशी तिथे पार्टी करताना बघितलं. तेच तुझं खरं रूप आहे. बरं झालं मी त्या दिवशी न सांगता तुला भेटायला आले, नाहीतर तू मला असाच खोटा बोलत राहिला असता. कार्तिकला हे ऐकून वाईट वाटतं आणि तो म्हणतो, मला पण समजलं आता. तुला फक्त टाइमपास करण्यासाठी एक जण हवा होता. तुला मी भेटलो. आता तुझी गरज संपली. तुला काहीतरी कारण हवं होतं, ते मिळालं. कार्तिकचा आवाज वाढतो. खरंच जर तुला मी आवडत असतो, एक क्षण जरी तू माझ्यावर प्रेम केलं असतं तर तू मला ऐकून घेतलं असतं, समजून घेण्याचा प्रयत्न केला असता. सुप्रिया चालत असते. आजूबाजूला लोक बघत असतात. सुप्रियाला हे ऐकून डोळ्यात पाणी येते. ती त्याला ओरडून बोलते, परत मला कधी भेटू नकोस आणि माझ्या मागे येऊ नकोस. कार्तिक बोलतो, ठीक आहे, मला पण नाही भेटायचं तुला. आणि ती तिथून निघून जाते. प्रणव येतो आणि कार्तिकला तिथून घेऊन जातो. नमस्कार मंडळी, तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.